नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, आपण बघत आहोत थर्ड टेट 2025 साठी TAIT 2025 साठी मराठी व्याकरण 2017 आणि 2022 चे PYQ आपण बघत आहोत आणि त्याच्यामधला मराठी व्याकरणाचा हा आपण पार्ट 3 भाग 3 या ठिकाणी बघत आहोत। चला सुरुवात करूया। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2025 यासाठी आपण फक्त 1099 रुपयामध्ये सगळे विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। फक्त 1099 रुपयात तुम्हाला या ठिकाणी बॅच मिळत आहे। यामध्ये बघा, संपूर्ण सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच अवेलेबल राहील। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs सोबत मोफत टेस्ट सिरीज। या मोफत टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर तुम्हाला मिळेल। मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी राहील। परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। यामध्ये बघा, 2022च्या TIT मध्ये आपल्या क्लासचे 1024 प्लस विद्यार्थी लागलेले आहे। तुम्हाला जर यशाचे भागीदार व्हायचं असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेऊया। बघा, प्रश्न आहे पहिला, काना डोळा करणे। लक्षात घ्या, काना डोळा करणे असं म्हणत आहे। तर काना डोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असा प्रश्न आहे। तर तिरपा डोळा करणे, लक्षणं देणे। बघा, कानाकडे बघणे, डोळ्यात डोळे टाकणे असे या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। पण इथे महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कानाडोळा करणे ह्याचा अर्थ होतो लक्षणं देणे किंवा दुर्लक्ष करणे असा या ठिकाणी अर्थ होतो, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, सुगंध या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला विचारलं काय आहे, तर आपल्याला विचारला गेलेला विरोधार्थी शब्द कोणता। मग आपल्याला कन्फर्म या ठिकाणी विरोधार्थी शब्दच लिहायचा आहे। सुगंध या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता। तर त्याच्यामध्ये बघा, सुवास, परिमळ, दर्प, तर हे तीनही समानार्थी शब्द आहे। सुवास, परिमळ, दर्प, सुगंध हे सर्व समानार्थी शब्द आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी विरोधार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून आपलं उत्तर होईल दुर्गंध। तर दुर्गंध हा सुगंध या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे। नेक्स्ट पहा, नंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते। खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे। बघा, घराची पडझड झाली। बघा, वाक्य काय म्हणत आहे तुम्हाला, तर घराची पडझड झाली, घराची पानगळ झाली, घराची भानगड झाली, घराची अडगळ झाली। तर लक्षात घ्या, इथे घराची पानगळ, भानगड, अडगळ असं होत नसते। घराची जी होत असते ती पडझड होत असते। म्हणून मित्रांनो, पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, घराची पडझड झाली, म्हणून उत्तर राहील आपलं ए, घराची पडझड झाली असे आपण लक्षात घेऊया। नेक्स्ट बघा, नंतरचा प्रश्न काय म्हणत आहे, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। कोणता शब्द म्हणत आहे, पुल्लिंगी शब्द ओळखा असं तुम्हाला म्हणत आहे। त्याच्यामध्ये बघा, रुमाल, पगडी, पागोटे, ओढणी। तर आता जी सर्वनामे आहेत, सर्वनामाच्या रूपावरून यातील पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी शब्द आपण ओळखायचे आहे। तर बघा, या ठिकाणी आपण रुमाल म्हटल्याबरोबर आपण काय म्हणतो, तर तो रुमाल असं म्हणत असतो। लक्षात घ्या, रुमाल म्हटल्याबरोबर आपण काय म्हणतो, तो रुमाल। लक्ष द्या। तर आता बघा, इथे तो रुमाल असं म्हणत असताना पुल्लिंगी शब्द झाला, रुमाल हा याच्यातला कोणता शब्द झाला, पुल्लिंगी शब्द झाला। ती पगडी स्त्रीलिंगी झाला, ते पागोटे हे नपुंसकलिंगी झाला आणि ती ओढणी हा स्त्रीलिंगी झाला। आपल्याला विचारलेला आहे पुल्लिंगी शब्द कोणता, तर आपण उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी की पुल्लिंगी शब्द हा रुमाल आहे। नेक्स्ट बघा, वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। आता वैपुल्य म्हणजे एखादी गोष्ट खूप असणे, जादा असणे, बहुत असणे, अति असणे, फार असणे, अधिक। तर बघा, टंचाई,
हा विरोधार्थी शब्द आहे. आम्हाला विचारला कोणता आहे सांगा, समानार्थी शब्द. इथे चेक करा कोणता विचारत आहे आम्हाला, समानार्थी. बघा, वैपुल्यच्या समानार्थी सारखा, तर टंचाई, कमतरता, चणचण. मग टंचाई, कमतरता, चणचण म्हणजे एखाद्या गोष्टीची कमी असणे असा त्याचा अर्थ होतो. पण वैपुल्य म्हणजे एखादी गोष्ट खूप असणे, त्या गोष्टीने एखादा व्यक्ती समृद्ध असणे, म्हणून समृद्धी हे त्याचं उत्तर होईल. बघा उत्तर काय होईल सर, तर उत्तर होईल त्या ठिकाणी काय सर, तर समृद्धी असं त्याचं उत्तर होईल. वैपुल्यचा समानार्थी समृद्धी होईल आणि वैपुल्यचे विरोधार्थी इथे जे दिलेले आहे ते टंचाई, कमतरता, चणचण असे शब्द होईल, हे लक्षात घ्या. हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर इथे बघा हिरमोड होणे म्हणजे नाउमेद होणे, एखाद्या गोष्ट करण्यापासून नाराज होणे. बघा हुरूप, निराशा, उमेद, उत्साह. बघा तर आता इथे म्हणत काय तुम्हाला, या शब्दाचा समानार्थी सांगा म्हणते. म्हणजे हिरमोड झाला म्हणजे एखादे काम तुम्ही करायला गेले आणि ते काम बिघडले तर त्यामध्ये तुमचा हिरमोड झाला असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. लक्षात घ्या. तर आता इथे हिरमोड असं म्हणत असताना आपण लक्षात घ्यायचं की समानार्थी म्हणत आहे. हिरमोड या शब्दाचा समानार्थी बघा हुरूप, उमेद, उत्साह. हिरमोड होणे म्हणजे निराशा होणे, ते काम करण्याची काय सांगा, निराशा होणे. तर हिरमोड समानार्थी निराशा असं येईल. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मिळत असते. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 थर्ड टेट 2025 यासाठी सर्व विषयांसाठी आपण अत्यंत बंपर ऑफर घेऊन आलेलो आहे. फक्त 1099 रुपयामध्ये सर्व विषय तुम्हाला मिळतील. त्यामध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर मिळतील. बघा यामध्ये सर्व विषयांचे तुम्हाला नियमित लाईव्ह लेक्चर मिळतील. त्यानंतर टेस्ट सिरीज मिळतील, सर्व ईबुक्स, PDF, नोट्स मिळतील. एकूण 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर मिळतील आणि तेही फक्त 1099 रुपयात. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. चला नंतरचा आपण प्रश्न बघूया काय आहे तो. हां, तर आता बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणती भाषा नाही, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा आपण म्हणतो लँग्वेजबद्दल बोलत असतो तेव्हा इथे महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती भाषा नाही, फ्रेंच, जर्मन, चायनीज यापैकी नाही. TITचा झालेला प्रश्न आहे, चायनीज ही भाषा नाही आहे हे लक्षात घ्या. फ्रेंच, जर्मन ह्या लँग्वेज आहे असे आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, तर शुद्ध शब्द कोणता, तर त्याच्यामध्ये बघा काय दिलं आहे की प्रसिद्धी, प्रसिद्धी, प्रसिद्धी आणि प्रसिद्धी असे चारही शब्द. तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बघा प्रसिद्धीमधला प्रमध्ये तर काही फरक पडणार नाही, सिद्धीमधल्या इकारमध्ये फरक पडेल. इथे 2 इकार आलेले आहे म्हणजे 2 इकारामध्ये आणि द ला कसा जोडला गेला आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. तर एका बघा प्रसिद्धी या शब्दामध्ये म्हणजे ऱ्हस्व दीर्घ असं असायला पाहिजे. बघा ऱ्हस्व दीर्घ म्हणजे पहिला इकार सचा ऱ्हस्व आणि धीचा हा दीर्घ असायला पाहिजे. तर इथे बघा हे त्यानुसार पहिला पर्याय तर कट होऊन जातो. लक्षात घ्या प्रसिद्धीमध्ये दुसरा पर्याय आणि हे जो दीर्घ दिला आहे तो चौथाही पर्याय कट होतो. लक्षात घ्या इथे जे मी सांगत आहोत तुम्हाला, तर ह्या ठिकाणी आपण काय म्हणून सांगा, जो पर्याय पहिला आहे तर तो पहिला पर्याय या ठिकाणी कट होतो आणि जो काय म्हणून सांगा दोन्ही दीर्घ असल्या कारणाने चौथा पर्याय सुद्धा या ठिकाणी कट होतो. लक्ष द्या. उरले कोण, तर प्रसिद्धी, प्रसिद्धी. त्याच्यामध्ये दुसऱ्या पर्यायामध्ये ध वर जोडल्या गेलेला आहे, ध वर नसते जोडल्या जात. तर ध कुठे जोडल्या जातो सर, खाली जोडल्या जातो. म्हणून आपला प्रसिद्धी ऱ्हस्व दीर्घ बघा सी मधला ई ऱ्हस्व आहे, धी मधला दीर्घ आहे आणि ध खाली जोडलेला पाहिजे. तर हे लक्षात घ्या. मग ह्या अनुषंगाने आपण जर बघतो म्हटलं तर आपलं हे सी हे उत्तर काय म्हणून सांगा, प्रसिद्धी बरोबर आहे. नेक्स्ट बघा देव आहे असे मानणारा, देव आहे असे कोण मानतो असे या ठिकाणी आपल्याला विचारले गेलेले आहे की देव आहे असे मानणारा. तर देव आहे असे मानणारा कोण, तर त्याला आस्तिक असे म्हणतात. नास्तिक, स्वस्तिक, पुजारी असे म्हटल्या जात नाही. तर हे ए आपलं उत्तर होईल पहिलं. ठीक आहे. ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा असं तुम्हाला म्हटल्या जात आहे. ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा. तर ही स्वरसंधी आहे, ज्ञान प्लस ईश्वर. बघा ज्ञाने प्लस श्वर असं होणार नाही, ज्ञानी प्लस ईश्वर, ज्ञानाचा ईश्वर असं नाही होणार. तर हे दुसऱ्या नंबरचं बी ऑप्शन होईल, ज्ञान प्लस ईश्वर असं आपलं आन्सर होईल. नेक्स्ट बघा नंतरचं पुढील जोड शब्द पूर्ण करा म्हणते. गौड, गौडच्या पुढे बंगाल.
जसं एखादा कारभार कसा आहे म्हटलं तर गौड बंगाल आहे असं आपण म्हणत असतो, सर्व काही गौड बंगाल सुरू आहे असं म्हणत असतो. म्हणून गौड वाणी, गौड धोड, गौड कडू असं होणार नाही, तर गौड बंगाल असं त्याचं उत्तर होईल. गौड बंगाल हे आपला आन्सर राहील. नेक्स्ट बघा, पुढील मन पूर्ण करा म्हणते. मुलाचे पाय रिकामी जागा दिसतात, म्हणजे कोठे दिसतात असं त्यांना म्हणायचं आहे. मुलाचे पाय कोठे दिसतात? बघा इथे सुंदर दिसतात, कोळे दिसतात, पाण्यात दिसतात, देवासारखे दिसतात. तर ही म्हण अशी आहे की मुलाचे पाय पाण्यात दिसतात, म्हणजे पुढे मुलगा कसा होणार आहे हे त्याच्या लहानपणीच आपल्याला ओळखायला येतं, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं असतं. म्हणून मुलाचे पाय पाण्यात दिसतात, पाण्यात हे आपला आन्सर आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता म्हणते. अशुद्ध शब्द कोणता? तर बघा, तर इथे तुम्हाला सांगतो जे शब्द आहे तर त्याच्यामध्ये लक्ष द्या. भुसभूषित हा व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. लुसलुषित हाही व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. खुसखुशीत हाही व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तर बघा, रुसऋषित हा शब्द व्याकरणदृष्ट्या काय म्हणून सांगा चुकीचा आहे, म्हणून रुसऋषित हा शब्द या ठिकाणी चुकीचा ठरतो, हे लक्षात ठेवा. बघा कोणता शब्द सर, तर रुसऋषित हा व्याकरणदृष्ट्या चुकीचा किंवा अशुद्ध शब्द आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा काय म्हणताय, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. प्रश्न फार महत्त्वाचा आहे, आपल्याला या ठिकाणी विचारत आहे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते असं तुम्हाला विचारत आहे. बघा, त्याने संसार थाटला, अशुद्ध वाक्य. त्याने संसार मोडला, लक्षात घ्या. त्याने संसार उधळला, त्याने संसार सोडवला. बघा आता त्याने संसार थाटला म्हणजे संसार मांडला, संसार बहरला म्हणजे बहिरवून आणला असं म्हणायचं आहे. त्याने संसार मोडला म्हणजे त्याने संसार म्हणजे संपवला. त्याने संसार उधळला म्हणजे मोडला, पण त्याने संसार सोडवला असं नाही होणार. सोडवला हे थाटला, मोडला, उधळला ही क्रियापदे व्याकरणदृष्ट्या त्या ठिकाणी येऊ शकतात, पण त्या ठिकाणी त्याने संसार सोडवला असं क्रियापद नाही येणार. म्हणून हे उत्तर डी जे आहे ते खालीलपैकी अशुद्ध वाक्य आहे, हे लक्षात घ्या. तर बघा नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. बघा इथे तिसऱ्या जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातले सर्व प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन ॲपमध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 थर्ड टेट 2025 अतिशय बंपर ऑफर सुरू आहे. 1099 रुपयामध्ये सर्व विषय, त्यामध्ये संपूर्ण लाईव्ह विषय, रेग्युलर आणि रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल. आणि गेल्या 2022च्या टेटमध्ये 1024 प्लस विद्यार्थी आपल्या बॅचमधून शिक्षक या पदासाठी रुजू झालेले आहे. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.